नमस्कार, वैशालीच इझी रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण करणार आहोत कैरीचं झटपट असं लोणचं, लगेच खाता येईल असं इन्स्टंट लोणचं करणार आहोत। लोणच्याची कैरी घेतली आहे, ही अर्धा किलोची कैरी आहे। आपण अर्धा किलोचं लोणचं करणार आहोत। आता ही कैरी मी चिरून घेते। आता लोणच्याचा मसाला करण्यासाठी मी अर्धा चमचा मेथी दाणे घेतलेले आहेत, 1.5 चमचा मोहरी घेतलेली आहे, अर्धा चमचा जिरं, पाऊण चमचा हळद घेतलेली आहे, 1.5 चमचा काश्मीरी लाल तिखट घेतलेला आहे, हिंग, अर्धा चमचा बडीशेप घेतलेला आहे, अर्धा चमचा साखर घेतलेली आहे, मीठ चवीनुसार, 3 लवंग घेतलेले आहे आणि 3 पळ्या तेल घेतलेलं आहे। आता हे जे जिन्नस आहे ते आपण अगदी 2 ते 3 सेकंद नुसतं गरम करून घ्यायचं आहे। आपल्याला अगदी ते पूर्ण भाजायचं नाहीये। त्याच्यामध्ये आता हे सगळं मी मोहरी, जिरे, बडीशेप, मेथी दाणे, लवंग हे सगळं घातलेलं आहे। 2 सेकंद जस्ट मी गरम करणार आहे। त्याच्यानंतर आता आपण हे बारीक करून घेणार आहोत। बारीक करतानाच त्याच्यामध्ये हळद आणि काश्मीरी लाल तिखट घालणार आहोत। काश्मीरी लाल तिखटाने लोणच्याला रंग छान येतो। साखर आणि मीठ, जाडसरच बारीक केलेलं आहे। आता हा जो मसाला आहे तो कैरीच्या फोडीवर घालायचा। आता मिक्स करून घेऊया। आता कढई गॅसवर ठेवलेली आहे, तेल मी चांगलं कडकडीत गरम करून घेणार आहे। तेल गरम झालेलं आहे। खाली ठेवल्यानंतर 1-2 मिनिटांनी मी त्याच्यामध्ये हिंग घालतेय, कारण तो जळेल म्हणून मी 2 मिनिटं थांबलीये। तसेच हे साधं तिखट घेतलेलं आहे, जे आपलं थोडं चवीला तिखट असतं, आणि थोडीशी हळद घातली आहे, म्हणजे अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा तिखट घातले, कारण काश्मीरी लाल तिखट हे तिखट नसतं म्हणून थोडं घरातलं तिखट घातलं। आणि आता ही तेल जे आहे ते मी कैऱ्यांवर घातलेलं आहे। आता हे लोणचं आपलं तयार झालेलं आहे, जे आपण लगेच खाऊ शकतो। तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल ना तर कमेंट्स नक्की द्या। आता हे लोणचं आपण फ्रीजमध्ये बरणीत भरून ठेवलं तर 15-20 दिवस सहज टिकतं। आपण पुन्हा भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये।